jungle. सागरेश्वर अभयारण्य पर्यटन वृद्धीसाठी सर्वकष आराखडा करा. जिल्हाधिकारी अशोक काकडे. सागरेश्वर अभयारण्याच्या पाहणीत अधिकाऱ्यांना सूचना. सांगली दिनांक 7 जिमाका. सांगली जिल्ह्याच्या विकास आराखड्याअंतर्गत सागरेश्वर अभयारण्य पर्यटन वृद्धीसाठी सर्वकष आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज दिल्या. या अनुषंगाने सागरेश्वर अभयारण्य येथील शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, गट विकास अधिकारी प्रशांत राऊत, नायब तहसीलदार सागर कुलकर्णी, सुधम मोहिते आदी उपस्थित होते. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या वैभवात भर टाकण्याबरोबरच येथील भागाचा कायापालट होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पर्यटनाच्या सर्वकष आराखड्यात कृषी पर्यटन, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्थानिकांना रोजगार अशा माध्यमातून सन 2030 पर्यंत जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे सूचित केले. यावेळी अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सागरेश्वर अभयारण्य हे एक मानवनिर्मित असून ते अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट असे ठिकाण असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, या अभयारण्यामध्ये सांबर, चितळ, ससे आणि अनेक प्रकारचे प्राणी दिसतात. सांगलीतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पर्यटकांनी सागरेश्वर अभयारण्याला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सागरेश्वर अभयारण्य येथे वृक्षारोपण करण्यात आले. डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन अर्थात जिल्ह्याचा विकास आराखडा करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून आपल्याला आपल्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न वाढवण्यासाठी तसेच सांगलीतल्या लोकांचे वार्षिक उत्पन्न वाढवण्यासाठी आज मी सागरेश्वर अभयारण्यात आलेलो आहे आणि तिथून मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं देवराष्ट्र येथील त्यांच्या जन्मस्थळी सुद्धा भेट देणार आहे. आज सागरेश्वर इथे आम्ही दह्यारी, तुपारी, ताकारी आणि देवराष्ट्रे येथील सर्व ग्रामस्थांबरोबर मी आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी संवाद साधला. सगळ्यांचं एक म्हणणं होतं की सागरेश्वर अभयारण्यामध्ये पर्यटनाची वाढ व्हावी आणि सागरेश्वर अभयारण्याच्या वैभवात वाढ व्हावी या दृष्टीने आम्ही नियोजन करत आहोत. त्याचबरोबर लोकांनी प्रशासनाने या प्राण्यांपासून त्यांच्या शेताला जो त्रास होत होता तर त्याच्याभोवती कुंपण उभं करण्यास DPDC मार्फत जी मदत केलेली आहे यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाचे धन्यवाद दिले. आणि आज ग्रामस्थांबरोबर आम्ही चर्चा करत आम्ही असं नियोजन करत होतो की 2030 मध्ये या भागामध्ये कसा विकास झाला पाहिजे 2030 पर्यंत की ज्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल आणि ग्रामस्थांची आर्थिक उन्नती होईल याबाबत विचारमंथन झालं. सागरेश्वर अभयारण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर खऱ्या अर्थाने मी पर्यटकांना सांगतो की अतिशय उत्तम उत्कृष्ट असं ठिकाण आहे. खऱ्या अर्थाने हे खाजगी मोहिते साहेबांनी स्वतः आपल्या हाताने लावलेलं हे एक अभयारण्य आहे आणि या अभयारण्यामध्ये सांबर, चितळ, ससे आणि अनेक प्रकारचे प्राणी इथं दिसतात. मी या निमित्ताने सांगलीतीलच नाही तर महाराष्ट्रातील तमाम पर्यटकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सागरेश्वर अभयारण्यात जरूर भेट द्यावी आणि इथले जे समृद्ध निसर्ग आहे आणि निसर्गाच्या आश्रयात राहणारे जे वन्य प्राणी आहेत हे डोळ्यांनी पहा आणि त्यांचा आनंद लुटा. धन्यवाद.